कोणाकोणाला इडली पाहून खाण्याची इच्छा झाली मला कमेंट करून नक्की सांगा। तर पाहू शकता किती सुंदर इडली तयार केलेली आहे आणि एक सिक्रेट वस्तू टाकून पाहू शकता खूप सुंदर आली इडली। तर चला आता आपण नमस्कार, कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर हे आहे आमच्या सोसायटीचं गणपती बाप्पाचं मंदिर। तर म्हटलं चला आज आपण तुम्हाला दर्शन करावं म्हणून मग मी मंदिराचे व्हिडिओ केले। आता इडलीसाठी मी ते रेशनचे तांदूळ घेतले, हे 6 ग्लास मोजून घेतलेले पाहू शकता ह्या ग्लासाच्या मापाने। आणि रेशनच्या तांदळाची इडली पण खूप सुंदर होते। तर आपण हे स्वच्छ करून आता तांदूळ स्वच्छ झाल्यावर त्यात आता मी अर्धा ग्लासच्या थोडंसं वरती पांढरी उडदाची डाळ घेतली। आता हे सर्व मिक्स करून आपण 5 ते 6 पाण्यात स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहोत आणि त्याचं काळं पाणी निघाल्यानंतर हे आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायचे। तर पाहू शकता आता हे भिजून झाल्यानंतर हे छानपैकी भिजल्यानंतर आता हे आपल्याला व्यवस्थित दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि त्याचं छानपैकी बॅटर तयार करून घ्यायचं आहे इडलीसाठी। तर हे तांदूळ आता पाहू शकता खूप सुंदर भिजले, हे 6-7 तास भिजू दिले होते मी आणि हातावर असं तांदूळ घेऊन चेक करून पाहिलं आणि इथे मी थोडे पोहे घेतले, हे आपले सिक्रेट आहे इडलीमधले। तर ह्याची इडली खूप छान होते। तर आता पोहे मी 2 मिनटं आधी भिजवून ठेवले होते, आपल्याला दळायच्या वेळेसच मी हे भिजवले। आता इथे मी सुरुवातीला 2-3 चमचे डाळ तांदूळ घेऊन दळून घेणार आहे, त्याचं बॅटर तयार करून घेणार आहे। पाहू शकता आता इथे मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेते आणि आपल्याला थोडंसं रवाळ दळून घ्यायचे इडलीसाठी, एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाडसर पण नाही असं रवाळ। आता इथे मी कुकर घेतलेला आहे मोठा, हा माझा 5 लिटरचा कुकर आहे आणि ह्या कुकरमध्ये आता आपण हे सर्व इडलीचं बॅटर टाकून घेणार आहोत, कारण कुकरमधलं खूप छान होतं, म्हणजे फ्लफी होतं ते बॅटर आणि फुलतं पण छान। आता इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून सर्व याच्यात दळून घेणार आहे। तर पोहेंमुळे आपली इडली खूप सुंदर होते, मऊसूत होते आणि जशी आपल्याला हवी असते तशी होते रेडीमेडसारखी, पाहू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित दळून घ्यायचे, खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, ह्याच्यात आपल्याला दळून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी हे दळून घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यात बॅटर तयार करून घेतलेलं आहे। हे आता आपल्याला 10 ते 12 तास, आता कुकरचं झाकण बंद करून 10 ते 12 तास मी हे कोरड्या जागेवर ठेवून देणार आहे। आता सकाळी मी हे जेव्हा उघडून पाहिलं तेव्हा खूप छान झालं होतं, फ्लफी झालं होतं आणि फर्मेट होऊन खूप सुंदर वरती आलं होतं ते। तर हे एकदा सकाळी मुलांना बनवलं, त्यानंतर पुन्हा मी बंद करून दिलं होतं, पुन्हा मी ते असं फुलून वरती आलं। आता इथे मी छोट्या पातेल्यात काढून घेतले पीठ आणि इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते। आणि मैत्रिणींनो, आपल्याला सोडा घालायची गरज येत नाही, जर पोहे आपण घातलेले राहिले ना तर आपल्याला सोड्याची बिलकुल गरज येत नाही इडलीमध्ये। तर आता इथे आपण इडली पात्र गरम करत ठेवलं आहे गॅस चालू करून आणि हे इडलीचे जे डिश आहेत ना त्याला मी सर्वांना तेल लावून घेतले। मी मुलांना एकदा सकाळी करून दिल्या होत्या इडल्या, मग आता आमच्यासाठी बनवत होती म्हणून म्हटलं मग चला व्हिडिओ बनवू, सकाळी खूप गडबड होऊन जाते त्याच्यामुळे जमलं नाही मला। मग त्या इडलीच्या प्लेटला मी तेल लावून घेतले आणि आता थोडं थोडं बॅटर सगळ्यांमध्ये घालून घेतले आणि आता आपण कुकर बंद करून घेणार आहोत इडलीचा। तर आता आपल्याला 10 ते 15 मिनटं व्यवस्थित करून घ्यायचे वाफ। आता इथे मी शेंगदाणे आणि खोबरं रात्रीच भिजत घातलेलं होतं, तर हे चटणीसाठी तयारी करून घेते आपण। तर इथे मी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि 4-5 लसूण पाकळ्या घेतल्या। तर चटणी तुम्हाला आवडत असेल तर करा, नाही तर तुम्ही सांबार किंवा शेंगदाण्याची आमटी पण करू शकता। तर हे आता आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य घालून दळून घेणार आहोत आणि आपल्याला छानशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची चटणीसाठी। आता हे मी सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले, शेंगदाणे, खोबरं, मिरची वगैरे याचं आता आपण दळून घेतले, बारीक पेस्ट तयार करून घेतली मी। आणि आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत। तर इथे मी कढई घेतली, कढई थोडंसं कढीपत्ता गरम करून घेतला आहे कढईमध्ये मी आणि आता तेल घालून घेते, कारण ते पाणी तडतड उडतं त्याच्यामुळे। मग आता इथे आपल्याला थोडंसं मोहरी आणि जिरं घालून छान फोडणी तयार करून घ्यायची आहे, खूप छान होते ही चटणी। इथे मी जिरं आणि मोहरी एकत्र घालून घेतली आहे आणि आता त्याची छान फोडणी तयार करून घेणं होतं। आपण जे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतले ना शेंगदाणे, खोबरं वगैरे, तर ते चटणी आता आपल्याला इथे फोडणीमध्ये घालून द्यायची। आणि हळद आवडत असेल तर टाकू शकता तुम्ही, मला आवडते म्हणून मग मी हळद पण घालणार आहे। तर म्हटलं ही फोडणी व्यवस्थित होऊन जाऊ दे मग घालू बुवा असं हळद। तर आता इथे मी थोडंसं पाणी पण टाकून घेतलेलं आहे चटणी बनवताना आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे। मी दळताना मीठ नव्हतं घातलं। तर मैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक्स, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर इथे मी हळद आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर कट करून घातलेली पाहू शकता तुम्ही।
आणि आता इडली आपली इकडे तयार झालेली आहे. 15 मिनिटानंतर इडली खूप छान सेट झाली आहे. पाहू शकता किती सुंदर इडली तयार झाली आपली. तर मैत्रिणींनो, एकदा अशा प्रकारे इडली तयार करून पहा, खाऊन पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. पूर्ण स्टेप बाय स्टेप इडली दिलेली आहे.